मी प्रथमतः आणि अंततः सांगतो, मी कोणताही देव नाही, चालता बोलता देव नाही. तुम्ही लोकांनी मला देव केलेला आहे. माझा डंका वाजतो, चांगला मार्ग द्यायचं, मार्गदर्शन करायचं, हे मी काम करत असतो. जे माझं सायकोलॉजीमध्ये डिग्री झालेलं आहे. हे हेडामकट आहे, तिथं लोटांगण घेतलं जातं. त्या निसर्गरम्य वातावरणात जर लोटांगण घेतलं तर त्याची सायंटिफिक वैज्ञानिक कारणं भरपूर आहेत. मी कोणताही चमत्कार करत नाही, मी कुठला भगवान नाही. वयोवृद्ध लोक माझ्या पाया पडतात, लहान मुलं पाया पडतात, ती मला पाया पडून घेऊ वाटत नाही. आजपर्यंत कुठल्याही मठात जावा मी कुठला रुपया घेतलेला आहे काय? जे काय व्यवस्थापक आहे त्यांच्याकडे देतो, त्यांनीच वापरतात. आई वडिलांची सेवा मुलांनी करावी. अंधश्रद्धा म्हणजे आम्ही गंडादोरा, उतारा, धोपारा, बही बकरा, होम यज्ञ, व्रत वैकल्य कोणालाही करायला सांगत नाही का? मग त्याला कोणच सोडणार नाही. परमेश्वर उग्रच आहे, निंदा करणारा चंदा फाडतो म्हणतात. पण कुठल्याही मंदिरात जावा, चर्चमध्ये जावा, विहारामध्ये जावा, मस्जिदमध्ये जावा, परमेश्वर सर्व एकच आहे. पण मला जो वेगळं वाटतं आणि वाईट वाटतं, बाबा माझ्यामुळे झालं नाही, पण सोनू देवाच्या नावावर तुम्ही हे सगळं अंधश्रद्धा पसरवाला. नमस्कार, माय महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भक्तिगंगा या एपिसोड मध्ये श्री सिद्ध सोनूदेव यांची प्रत्यक्ष मुलाखत घेणार आहोत. त्यांनी आजपर्यंत केलेले सामाजिक कार्य, आस्था आणि त्यांची समाजाबद्दल असणारी आस्था आणि गोसेवा आणि त्यांच्या हातून होत असलेले समाजकार्य यांची संपूर्ण माहिती आपण या मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहोत. श्री सिद्ध सोनूदेव म्हणून आपली ओळख कशी निर्माण झाली? आपल्याला दैवत्य किंवा आध्यात्मिक शक्तीची अनुभूती प्रथम कधी आणि कशी झाली? या मार्गावर येण्यामागे कोणती प्रेरणा होती? आपल्या जीवनातील सर्वात मोठा आध्यात्मिक अनुभव कोणता? प्रथमतः मला बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे. तर माझं नाव सुहास अनिल खिलारे, माझं गाव जांभई, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मला देव ही पदवी किंवा देव हे म्हणणं माऊली हे भक्तांनी दिलेलं आहे. मी असं वास्तवता सांगायचं म्हटलं तर मी साधा आणि एक पापी आणि एक सामान्य माणूस आहे. मी कोणता देव नाही, देव अवतारी नाही, मी कोणताही चमत्कार करत नाही, मी कुठला भगवान नाही, मी कोणता दावा करत नाही. पण एक देवाची भक्ती करणारा मी एक पुजारी आहे. मी भंडारा द्यायचं, एक चांगला मार्ग द्यायचं, मार्गदर्शन करायचं, हे मी काम करत असतो. त्यामुळे लोकांना तो सल्ला योग्य वाटतो. त्यांची कामं परमेश्वराच्या शक्तीनं व त्यांच्या भक्तीनं, इच्छाशक्तीनं त्यांची कामं पूर्णत्वास जातात. व माझा डंका वाजतो व माझं नाव सिद्ध सोनूदेव असं त्यांनी केलेलं आहे. त्यांनी मला देव म्हटलेलं आहे, माऊली. मी लहानपणापासून काशीलिंग बिरेश्वराची माऊली भक्ती करतोय. आमच्या जांभई गावामध्ये मंदिर आहे, त्या मंदिरात जायचं, पूजा करायचं, मरगुबाईचं पूजा करायचं, पीराचं सेवा करायचं, हे लहानपणापासून आमच्या आई वडिलांच्या संस्कार दिलं. आचार विचार सुसंस्कार, भारतीय संस्कृतीचा आदर, त्यामुळे लहानपणापासून भक्तीत आमची ओढ लागली. त्यामुळे शिक्षण घेत असताना पण अभंग, भजन, कीर्तन, ओव्या याच्या माध्यमातून आम्हाला त्या देवाची भक्तीची ओढ लागली, गोडी लागली. त्यामुळं आम्ही कॉलेज केलं, आमचं डिग्री झालं. त्या भक्तिरसात गुंतल्यामुळे आम्ही सेवा करत असतानाच असं सर्व सामान्य लोकांना, उच्च शिक्षित असू देत, शिक्षित असू देत, सर्व लोकांना भंडारा देण्याचं काम, एक चांगला सल्ला देण्याचं काम, कौल लावण्याचं काम मी करू लागलो. त्यातून माझी महती वाढत गेली. मग ही प्रेरणा परमेश्वर काशीलिंग बिरेश्वराची आहे, सर्व भक्तांच्या प्रेमाची आहे, त्यांचा असणाऱ्या विश्वासाची आहे. मी त्या सर्वांच्या चरणाची धूळ आहे. करता करविता आपला आई वडील, आपला परमेश्वर, आपला गुरु आहे आणि ही सगळी माणुसकी जनता आहे. एवढंच यांच्यातून मला प्रेरणा मिळाली. आपल्या पहिल्या मठाची स्थापना कधी आणि कुठे झाली? आजपर्यंत एकूण किती मठ स्थापन झाले आहेत? आणि महाराष्ट्राबाहेर कोणत्या राज्यांमध्ये आपल्या मठाच्या शाखा आहेत? मठांच्या माध्यमातून कोणते धार्मिक आणि सामाजिक कार्य चालते? प्रथमतः जांभईमध्ये पहिला मठ आहे. 2020 ला त्यांची स्थापना झाली. त्याच्या अगोदर बिरेश्वर मंदिरात अजूनही आम्ही पुजारी आहोत, तिथेही आमचा कार्यकाल चालतो. 2020 ला पहिल्या मठाची स्थापना झाली आणि आता 2026 चालू झाले आहे. त्या 2026 सालापर्यंत एक 15 संख्या झाली आहे मठांची. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, एक गुजरात मध्ये थोडा मठ आहे. असं सर्व राज्यात आमचं भक्त परिवार आहे.
सर्व मठात सर्व जाती धर्माचे, सर्व संप्रदायाचे, सर्व पंथांचे लोक येतात. 18 पगड जाती, 12 बलुतेदार यांना एकत्र करून ह्यो एक भक्तीचा प्रवाह आम्ही भक्ती मार्गातून सांगतो. आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांनी चांगलं मुलाबाळावर संस्कार करा, ह्यातून आमचा भक्ती मार्ग आहे. देव काय आपल्याला आणून देत नाही, त्यामुळे आपण कर्म केलं पाहिजे. आपली नीतिमत्ता सोपी आणि चांगली चोख पाहिजे, त्यातून परमेश्वर आपली कार्य करतो. असा आपला न गंडा, ना दोरा, ना उतारा, दुपारा, बळी, बकरा, होम, यज्ञ, व्रत, वैकल्य न करावं लागणार हा आमचा भक्ती मार्ग आहे. आम्ही असं काही सांगत नाही. त्यामुळे लोकांना साधी भक्ती मार्ग सांगितलेले आहे की बाबांनो, नामस्मरण कामातून करा. परमेश्वराची प्राप्ती आपल्या हृदय मंदिर आहे. जनमानसात आपला देव आहे, त्यामुळे सगळं देव एकच आहे. त्यामुळे मठाची संख्या वाढलेली आहे. आता 15 मठाची संख्या आहे. प्रत्येक मठामध्ये गर्दीचा महापूर आहे. 80% महिला आमच्या मठात असतात, कारण आम्ही एक संदेश देतो की परस्त्रीला आई माना, परस्त्रीला बहिणी समान माना, आणि तसं वागतो सुद्धा. आम्ही जर चुकीचं असतं तर आमच्यापर्यंत महिला आल्या नसत्या माऊली. त्यामुळे सगळ्यात जास्त ओढ महिलांचा आमच्या मठात आहे. आता तुम्ही इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुकवर जर बघितला तर जास्तीत जास्त महिला दिसतात, पुरुष पण दिसतात. मग व्यसन मुक्तीचं कार्य आणि स्त्रीभ्रूण हत्येविरोधी कार्य, जटा निर्मूलनाचे कार्य आमच्या मठाद्वारे करतो. त्यामुळे ही मठांची संख्या असं वाढत गेलेली आहे आणि आमचं कार्य वाढत चाललेलं आहे. सर्व धर्मांना एकत्र घेऊन जाणारा, साधा भक्ती मार्ग सांगणारा, संतांचा विचार जपणारा आमचा भक्ती मार्ग आहे. त्यामुळे जास्त संख्या कमी कालावधीत झालेली आहे. मठांमध्ये नियमितपणे कोणते धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात? भक्तांसाठी कोणत्या विशेष सेवा उपलब्ध आहेत? जट निर्मूलन, गोसंवर्धन, समाज प्रबोधन यासारख्या उपक्रमांची प्रेरणा कशी मिळाली? अंधश्रद्धा निर्मूलन आणि अध्यात्म यांचा समतोल कसा साधता? आता माऊली कसं आहे, 21व्या शतकात या कलियुगात भोंदूगिरी वाढलेली आहे. मी स्वतःला एक भोंदू समजतो, स्वतःला एक पापी समजतो. कारण आज वाढ वडील म्हणजे 80 वर्षाचे वयोवृद्ध लोक माझ्या पाया पडतात, लहान मुलं पाया पडतात. ती मला पाया पडून घेऊ वाटत नाही, पण त्यांना कुठंतरी समाधान वाटतं पाया पडल्यावर, म्हणून मी पाया पडून घेतो. पण मला ते वाईट वाटतं. मी कित्येक वेळा नकार दिलेला आहे. आम्ही चरण दर्शन बंद केलेलं आहे, मुख दर्शन बंद केलेलं आहे, पण लोक अक्षरशः रडत आहेत. त्यांना कुठंतरी समाधान वाटतं, म्हणून आम्ही ही भोंदूगिरी चालू केलेली आहे. मी स्वतः काही देव नाही, मी कुठला एक थोर पुरुष नाही, पण सांगायचा विषय काय आहे, श्रद्धा अंधश्रद्धा. आज या कलियुगात लोकांचं आमच्यासारखे महाराज आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण करतात. त्या शोषणामध्ये आज कित्येकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. मग आमचं ध्येय आहे की साधू संतांनी सांगितलेला सरळ भक्ती मार्ग परमेश्वराचा जनमानसापर्यंत पोचावा. आम्ही पण संघर्षातून इथं घडलेलं आहे. आज आमचं 28 वय चाललेलं आहे. आमचं ही शोषण आर्थिक म्हणा, आपलं अंधश्रद्धा म्हणा भरपूर झालेलं आहे. मग ते आम्हाला जनमानसाचं करायचं नाही, गोरगरिबाला चांगला मार्ग द्यायचा आहे. अंगात येणं अंधश्रद्धा म्हणजे आम्ही गंडादोरा, उतारा, धोपारा, बळी, बकरा, होम, यज्ञ, व्रत, वैकल्य कोणालाही करायला सांगत नाही. आम्ही जटा निर्मूलनाचे काम करतो. आता नारी देवी समान असते, स्त्री शक्ती म्हणजे आदिशक्ती आहे, त्यांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा आहे, असं सर्व शूरवीरांनी, समाज सुधारकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग आज मोरी सोडली जाते, जनजोगत सोडलं जाते, बरं देवाच्या नावावर सोडलेलं आहे, त्यांचा आपण आदर सत्कार केला पाहिजे. पण आमच्यासारखी सगळी लोक त्यांची निंदा नालस्ती करतात. ते कुठं तर बाबा आपल्यासारखंच माणूस आहे, मग त्यांचं निंदा करताना आपल्याला वाईट वाटतं. त्यामुळं त्या माणसांना, जनमानसात चांगली प्रतिष्ठा मिळावी यासाठी आम्ही जटा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे. देवी काय म्हणत नाही की जटा ठेवा आणि सगळीकडे सेवा करा. चांगल्या मनानं भक्ती केलं तर देवी आपल्या घरी येते. त्यामुळं आम्ही आजपर्यंत 104 माझ्या हातून मी जटा कापलेल्या आहेत. आणि सांगायचा उद्देश म्हणजे 104 मी जटा कापलेल्या आहेत. ही परमेश्वरानं दिलेली बुद्धी आणि 104 महिलांच्या जटा कापल्या असून एकाही महिलेला कोणतीही जीवितहानी झालेली नाही, शारीरिक हानी झालेली नाही. सगळ्या चांगल्या प्रमाणात आता ज्या वृद्ध महिला होत्या त्या चालू लागलेल्या आहेत, म्हणजे त्यांचा आजार होता ते कमी झालेले आहेत, चांगली केस आलेले आहेत. असं अनेक वाग्या, मोरी, जण जोगत्यांना एक चांगलं आदर्श मार्ग देण्याचं, त्यांना समाजात प्रतिष्ठा देण्याचं कार्य आम्ही या मठाद्वारे करत आहोत.
श्रद्धा अंधश्रद्धा, श्रद्धा डोळस असावी, अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा मनत धरून कुठंही जावा. तुम्ही परमेश्वर चराचरात आहे, आपल्या सगळ्या धर्मात सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या मठात या असं आम्ही म्हणणार नाही. कुठल्याही मंदिरात जावा, चर्चमध्ये जावा, विहारामध्ये जावा, मस्जिद मध्ये जावा. परमेश्वर सर्व एकच आहे. काही ठिकाणी तो निराकार निर्गुण म्हटला जातो, काही ठिकाणी तो सगुण साकार म्हटला जातो, पण कोण पाहिलेलं नाही. त्यामुळे आपण जनमानसात परमेश्वर बघा. जो चांगलं कार्य करतोय तो आपल्यासाठी परमेश्वर आहे. त्यामुळे मानवतावादी देव बघा, माणसात देव बघा. आस्तिक नास्तिकचा विषय येत नाही, पण नास्तिक जरी असला तरी माणूस एखादं चांगलं काम करत असला तर त्याला काय देव म्हटलं तर काय वावगं नाही. पण आम्ही देव नाही एवढंच आम्हाला सांगायचं आहे. श्रद्धा मनाशी धरा एवढंच आम्हाला सांगायचं आहे. समाजातील कोणत्या समस्या आज सर्वाधिक गंभीर वाटतात? युवकांना आपण कोणता संदेश द्याल? आणि महिला सन्मान आणि स्त्री शक्तीबाबत आपल्या मठाची भूमिका काय आहे? धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करता? आता प्रमुख बाब म्हणजे व्यसनाधीनता. आज युवक व्यसनाच्या आहारी भरपूर जात आहे. त्यामुळे अनेक लोकांना दुःखी संसार येत आहे. या व्यसनामुळे लग्न होणार, मुलींचं एज्युकेशन वाढलेलं आहे, त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळं मुलांची पण लग्न होणार, मुलींची पण लग्न होणार. त्यामुळे लग्नाची समस्या भरपूर मोठी झालेली आहे. त्यामुळे मी मठाच्या द्वारे व्यसनमुक्तीचं अभियान राबवतो. मठाच्या द्वारे आज हजारो मुलं, हजारो पोरं मुलं आपल्या मठाच्या सेवेला आहेत. त्यातून वाम मार्ग बंद करा, भारतीय संस्कृतीचा आदर करा, चांगलं खावा पिवा हा संदेश देतो. मुलींना सांगितलं जातं की आज मुली शिक्षण घेतात आणि काही मुली चुकीच्या पद्धतीनं वागतात. आपल्या आई वडिलांचं मान खाली घालायला लागू नये असं कार्य काय करू नका, व्यभिचार वागू नका, चारित्र्यहीन वागू नका असा आम्ही संदेश देतो. त्यामुळे आज हजारो मुली महिला आज मठात विनामूल्य सेवेला आहेत. सांगायचा उद्देशाचा आहे की व्यसन करू नका, महिलांना कमी समजू नका. स्त्री भ्रूण हत्या विरोधी आवाज उठवला जातो. आम्ही मुलगा मुलगी भेदभाव करत नाही. मुलगा पण तेवढाच, मुलगी पण तेवढंच असा आम्ही सल्ला देतो. वृद्धांची सेवा करा. आज कितीतरी लोक शाळा शिकतात, नोकरी लागतात, पण आपल्या आई वडिलांना बघत नाहीत. मग ते अनाथ आश्रमामध्ये जातात. त्यामुळे नुकसान आहे. मग ही अशी प्रगती आपल्याला नको. देश आपला महासत्ता व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे, पण आपल्या भारतीय संस्कृतीची जडणघडण असावी. प्रत्येकाचं चांगलं व्हावं. आपल्या आई वडिलांनी पण चांगलं सुसंस्कार मुलावर द्यावं. मुलांना पण मग सेवा करतील आई वडिलांची. ह्यातून जर विषय घेतला तर असं समाजसेवा करण्याचाच आम्ही विडा उचललेला आहे. तर मग आता या आताच्या युगात प्रेम प्रकरण खूप वाढलंय भरपूर. तर मग त्याच्यावर तुमचं मत काय की प्रेम प्रकरण म्हणजे प्रेम विवाह करावं की नाही? प्रेमाला माझा विरोध नाही. आता मी पण स्वतः प्रेमच करून विवाह केलाय. म्हणजे मामाची मुलगी आम्ही करून घेतलेली आहे. त्यामुळे आमचं पण आम्ही देव नाहीच म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही देवाचं पुजारी सिद्ध आहे. आमचं जन्मजात आमचं लग्न ठरलेलं आहे. त्यामुळे आमचं प्रेम झालेलं आहे. आणि आम्ही ते ग्रह पिढा, नक्षत्र पिढा हे आमचं आडवं आलतं. भटजी कोण असेल ते मधल्या माणसानं सांगितलेलं की बाबा तुमचं मंगळ आहे, तुमचं ग्रह नक्षत्र कडक आहे. मग आम्ही आता सोनुदेव म्हणून आम्ही घेतोय, पण आम्ही ते स्वतः आम्ही त्याचा त्याग केलेला आहे आणि लग्न केलेलं आहे. आम्हाला एक चांगला मुलगा झालेला आहे. आमचं सगळं प्रपंच सुखी आहे, समाधान आहे. आम्हाला कोणताही त्रास झालेला नाही. आमच्या गुरु काशीलिंग बिरेश्वरावर आमचा विश्वास आहे. त्याच्या कौलानं आम्ही सगळं हे घेताना आम्ही सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक विचार डोक्यात ठेवतो. त्यामुळे सगळं चांगलं झालेलं आहे. प्रेमाला विरोध नाही, पण एखाद्या मुलगीनं चांगल्या निर्व्यसनी मुलावर प्रेम करावा. तो तुम्हाला बघू शकेल, तुमचं हाऊस मौज, तुमचं प्रेम तुम्हाला पोचवू शकेल. अशा पद्धतीने तुम्ही प्रेम करा. मुलांनी पण प्रेम करावं, मुलींनी पण प्रेम करावं, पण असं गैरकृत्य कोणीही करू नये. या माझ्या शब्दातून चांगला भाव घ्यावा. प्रत्येकाला प्रेम करा म्हणणार नाही, पण आपल्या आई वडिलांची मान खाली घालावी लागेल. असं कोणीही गैरकृत्य करू नये. ते जातभेद होतात की इतर जाती जातात पोरी त्याच्यावर. आता भारतीय संस्कृतीमध्ये अनेक जाती आता विभक्त झालेले आहेत. आता पहिला वेगळं होतं, आता वेगळं झालेलं आहे. त्यामुळं
आता मुलीच मिळणार मुलंच मिळणार, त्यामुळे आता डिवायडेशन चालू आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपला आचार विचार सगळ्यांचा विचार करून पाऊल जर टाकला तर एवढं जातीवाद करू नये, धर्मांधता करू नये, माणुसकीचा संदेश सगळ्यांना द्यायचा आहे. आज समाजात वाढत असलेल्या भोंदूबाबांच्या प्रकरणाकडे आपण कसे पाहता? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक कसा ओळखावा? राज्यात चर्चेत असलेल्या विविध बाबांबाबत उदाहरणार्थ खराब प्रकरण, आपले मत काय आहे? लोकांनी धार्मिक गुरु निवडताना कोणती काळजी घ्यावी? गुरु करताना आणि आपण महाराजाला विचारायला जात असताना आपण आपल्या बुद्धीचा वापर करावा. थोडं डोळ्यानं बघावं, कानानं ऐकावं, बुद्धीला तर्क लावावा. एक डोळं श्रद्धा ठेवून हे बाबा गुरु कोणत्या मापाचा आहे, त्याचा आचार विचार काय आहे, त्याची नजर काय आहे, त्याला विद्या काय आहे, असं सर्व गुण संपन्न असं कोण मिळणार नाही. शास्त्रीय पंडित असावा असं पण आपलं ध्येय नाही. पण गुरु हा आपला महाराजच असावा असं काय नाही माऊली. विषय काय, गुरु लहान असावा किंवा थोर असावा, तो आई वडील असावा, मित्र असावा, कोणीही असावा, पण एक चांगला दिशादर्शक, चांगला मार्गदाता असावा, आपल्याला अडचणीतनं काढणारा असावा. गुरु घट तर सगळं नीट होतं. आज कित्येक जणांचं गुरु जर चांगलं मार्गदर्शन असलं, संगत गुण चांगलं असलं तर सगळं व्यवस्थित झालेलं आहे. त्यामुळे गुरु समर्पण करताना असं काय डोळं झाकून करणार नाही. गुरु आज मला धन दे म्हणाल, गुरु आज मला मन दे म्हणाल, गुरु आज मला तन दे म्हणाल, तर असं काय आपल्या फॅमिलीचा विचार करा. गुरु आपला, गुरुची परीक्षा प्रथम तुम्ही घ्या, मग गुरु मार्ग करावा. एवढं सांगायचं. श्रद्धा अंधश्रद्धा हे काय जे भोंदूबाबांचं प्रकरण आहे, जर मी जरी चुकीचं असलो, कुठलं शोषण करत असलो तर मला ही शिक्षा व्हावी, आम्ही काय चुकीचं वागत असलो तर आम्हाला शिक्षा व्हावी. पण कोणत्याही महाराजानं लोकांना एक चुकीच्या वाटेनं नेऊ नये. आज आम्ही मठात दान येतं, त्याचं मी वैयक्तिक माझ्या फॅमिलीसाठी कोणताही खर्च आजपर्यंत मी केलेला नाही. माझं फॅमिलीचं जे काही शेतीवाडी आहे त्यावर उदरनिर्वाह जातो. आमचं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे आमचं सगळं चालतं. त्यामुळे आम्ही जे काही दान येतं ते सर्व मठ व्यवस्थापक घेतात आणि मठ व्यवस्थापक पण ते दान वापरत नाहीत. आणि असं काही दान भरपूर येत नाही. आलेल्या भक्तांना महाप्रसाद देणं, वृद्ध आज आम्ही अनेक अनाथ आश्रम चालवतोय. आज आम्ही अनेक मुलांना, गरीब मुलांना दत्तक घेतलेलं आहे. आज आम्ही व्यसनाधीनता अभियान राबवतोय, वृक्षारोपण करतोय, जे काय मठाचं जीर्णोद्धार करतोय, मग लोकांना एक चांगला विचार देतोय. आज वेगवेगळं आरोग्य शिबिर राबवतोय. असा जर कोणतर मार्ग देणारा गुरु असेल तर त्या गुरुच्या मार्गी लागावं. आणि हीच खरी श्रद्धा आहे. समाजसेवा म्हणजे हीच ईश्वर सेवा आहे, असं आमचं तर एक अध्यात्माचं आहे. त्यामुळं जाती धर्मात न भांडता जो समाजसेवा करतोय त्याला गुरु माना, श्रद्धा मनात ठेवा, अंधश्रद्धा करू नका. अंगात आलं जे तुमचा आहे तो भाव तेवढा वाऱ्याचा ठेवा, पण अंगात येऊन मला कोंबड कापा, मला बकरं कापा, मला करणी करा, मला हे लिंबू करा, टिंबू करा, असं जर करून तुमच्याकडून पैसे घेत असेल तर ते मग तिथं भोंदोय म्हणायचं. मग आता आम्हाला भेटायला पण ठराविक रक्कम काही लोक देतात, ते ट्रस्टला जाते, ते आम्हाला येत नाही, आम्ही त्याचा वापर करत नाही. त्या आलेल्या रकमेतून हे सगळं आम्ही चालवत असतो. आजपर्यंत कुठल्याही मठात जावा मी कुठला रुपया घेतलेला आहे काय? माझं गाव जांभई मठातलं पण मी सगळं मी जे काय व्यवस्थापक आहे त्यांच्याकडे देतो, त्यांनीच सगळं वापरतात. आता हे अलंकार घातलं ते म्हणजे ते कोण दिलं? हे भक्तानं दिलं, ते आम्ही घातलेलं आहे. असं काय भरपूर येत नाही. सगळं मोडून एक ठराविक करून हे जे देवानं दिलं, देवानं म्हणजे तुम्ही देवच आहे आमच्यासाठी, सर्वसामान्य जनता. कारण हा फेटा दिला, हा शिर्ड दिला, हा धोती दिली, ही शाल दिली, हे सगळं तुमचं देणं आहे. तुम्हाला बरं वाटते म्हणून आम्ही घालतोय. हे आम्हाला घालायला काढायला नको वाटते, आम्हाला पण सर्वसामान्य फिरावं वाटते, पण तुम्ही देताय म्हणून आम्ही हे करते. त्यामुळं हे वेद हा 2.5 रेघेचा कांबा हा काम वाटवा, हेच आमच्यासाठी भगवंत आहेत. आणि काशीलिंग बिरेश्वराचा भंडारा, ह्या विठ्ठल बिरदेवाचा भंडारा, हेच आमच्यासाठी सोनं आहे, तेच आमचं देव आणि तेच आमचं गुरु आहे आणि त्यांच्या चरणाची मी धूळ आहे. त्यामुळं श्रद्धा ठेवा. गुरु करायचं असेल तर परमेश्वराला करा, आई वडिलाला करा, चांगल्या मार्ग दाखवतेला करा. एवढंच मला बोलायचं आहे. आपल्या मठात येणाऱ्या भक्तांना कोणते अनुभव येतात? एखादी अशी घटना सांगाल का जी आपल्यासाठी स्मरणीय ठरली?
आज अनेक महिला पुरुष मठात येतात, त्यात शिक्षित असतात, अशिक्षित असतात, त्यांना वेगवेगळे स्वानुभव येतात, प्रत्यक्षात अनुभव येतात. काही लोक म्हणतात मठात आलो, माझं लग्न होऊन झालं तर लग्न झालं. काही लोक म्हणतात मला मूल नव्हतं, पुत्रप्राप्ती मठात आल्यानंतर झाली. काही म्हणतात माझं कोर्ट कचेरीचं काम झालं, कामाधंद्याचं काम झालं. हे त्यांनी सांगतात, मी ऐकतो, पण मलाच वेगळं वाटतं आणि वाईट वाटतं. बाबा माझ्यामुळे झालं नाही, पण सोनूदेवाच्या नावावर तुम्ही हे सगळं अंधश्रद्धा पसरवाला. ही एक सकारात्मक ऊर्जा पृथ्वी तलावर आहे, परमेश्वर आहे, आम्ही मानतो. ही सगळी शक्ती ही परमेश्वराची आहे आणि तुमची भक्तीची आहे. आपल्या साधू संतांनी काय सांगितलेलं आहे, मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मनाचे संकल्प पावविल सिद्धी. म्हणजे मनात एक अंतर्मनात बहिर्मनात एक एनर्जी आहे. जर तुम्ही त्या एनर्जीनं जर सकारात्मक ऊर्जेनं राहिला तर आपले संकल्प सिद्ध होतात. त्यामुळे मठात येताना एक भाव चांगला घेऊन येतात. मठात काय, आमच्या प्रत्येक मठात वारुळ आहे, वारुळात काशीलिंग बिरेश्वराचं स्थान आहे. असा लोकांचा भाव आहे. आमचा भाव आहे की सर्वरूपात परमेश्वर प्रत्येकाला दर्शन देतो आणि ते वास्तवता होत असतं. मग तिथं सगळं साकडं घातलं जातं, कुठं तर दुःख व्यक्त केलं जातं, इच्छा आकांक्षा बोलले जातात आणि भंडारा भक्तीचा लावला जातो. त्यावर एक ऊर्जा मनात तयार होते आणि त्या कामाला गती मिळते. त्यात माझं मार्गदर्शन घेतलं जातं, ह्या वाटण जायचं त्या वाटण जायचं. मग आम्हाला जे थोडं सायकोलॉजी आहे, म्हणजे माझं सायकोलॉजी मध्ये डिग्री झालेला आहे, त्याचा थोडा अभ्यास, या भक्ती मार्गातला थोडा अभ्यास, व्यवहाराचा थोडा अभ्यास, यातून मी प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे त्यांनी टॉपला जातात. मग त्यात परमेश्वर त्यांना काशीलिंग पोहतो आणि डंका माझा वाजतो. त्यामुळं कोणीही चमत्कार करू शकत नाही, कोणीही असं दावा करू शकत नाही. त्यामुळे आपल्या कर्माशिवाय कोणतंही काम होत नाही. कर्म केलं पाहिजे, नीतिमत्ता चांगली ठेवली पाहिजे आणि त्यात परमेश्वराचा आपल्याला आशीर्वाद पाहिजे, तर आपलं काम सफल होतं. भविष्यात मठाच्या माध्यमातून कोणते नवीन उपक्रम राबविण्याचा मानस आहे आणि पुढील 5 वर्षात आपल्या कार्याचा कार्यविस्तार अपेक्षित आहे का? आता आमचं ध्येय आध्यात्मिक कार्यातून समाजसेवा करण्याचं हेच आहे आणि ते ध्येय आता पूर्णत्वास गेलेलं आहे. मठाच्या द्वारे अन्नदान, गोसेवा, वृद्धाश्रम, जटा निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान, सर्व धर्म संभावता, राष्ट्रीय एकात्मता, भारतीय संस्कृतीचे जतन, आपले शैक्षणिकच महत्व, अनेक बेरोजगारांना रोजगाराचं काहीतरी अभियान असं मठाद्वारे राबवलं जातं. त्यामुळं हाच ध्येय आणि हाच उद्देश आम्ही पुढे ठेवून जाणार आहोत. त्यामुळं कोणत्याही संप्रदायाचं आम्ही निंदा नालस्ती करणार नाही, कुठल्याही जाती धर्माला नावं ठेवणार नाही. आम्ही चुकीचं असलो तर आम्ही झुकणार, पण आम्ही चुकीचं नसलो तर आम्ही अन्यायावर प्रतिकार देणार. त्यामुळं श्रद्धा ठेवूनच, प्रत्येकाला बहीण आई मानूनच, प्रत्येकाला भाऊ मानूनच, बंधुचाराचा संदेश देतच आम्ही आमचं कार्य करणार आहे. त्यामुळं आमच्या कार्याला प्रत्येक लोकांचा सपोर्ट आहे. टीका टिप्पणी 100त 1-2% लोक करणार, कारण कमी वेळेत 15 मठात एवढी गर्दी. मग असं कुणाची तर भावना होती, गंडादुरा उतारदोपारा करणाऱ्याचे धंदे बंद पडतात, काही लोकांना पाहवत नाही. पण अशी भावना कोणाची नसावी. एक चांगलं कार्य करत असताना त्याला मार्गदर्शन तुम्ही द्यावं. आमचं चुकत असताना आम्हाला जरूर सांगावं, आम्ही तिथं बदल करतो. कारण आम्ही सामान्य माणूस आहे, आमच्याकडून पण चुका होतात, ते आम्ही मान्य करायला तयार आहे. पण आमचा भाव एवढाच आहे की अध्यात्मातून समाजसेवा हाच उद्देश आहे. भंडाऱ्यात सहभागी झाल्यावर भक्तांना काय अनुभूती मिळते? भंडारा हा प्रत्येक देवाचा आहे माऊली. भंडारा खंडोबाचा आहे, बाळूमामाचा आहे, विठ्ठलवीर देवाचा आहे, बिरोबाचा आहे, सगळ्या देवांचा भंडारा आहे. भंडारा असू दे, अंगारा असू दे, गुलाल असू दे, भस्म असू दे, सगळं हा एक शास्त्रात असलेला विभूतीचा आहे. आणि हा 14 विद्येचा भंडारा म्हणजे आमच्यासाठी सोनं आहे. आणि ती सकारात्मक भावनेनं जर भाई लावलं, ते पिलं खाल्लं तर आपलं चांगलं होतं. हे सर्व शास्त्रात आमच्या सांगितलेलं आहे, सगळ्यांनाच महत्व आहे. त्यामुळे आता भंडाऱ्याचा महिमा वाढत चाललेला आहे, असाच वाढत जाणार आहे. तो आपल्यासाठी गुलाल असेल, तो आपल्यासाठी भस्म असेल, तो आपल्याला सर्वच विभूती असेल. मग भक्तीतून आम्हाला संदेश द्यायचा आहे की भक्तिरूपी मठात, मंदिरात तुम्ही जावा, परमेश्वराला तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना सांगा. तुमच्या इडापिडा परमेश्वर नक्की दूर करेल. तुमच्या कर्मावर तुमचं चांगली नीतिमत्तेनं कर्म करा. मागच्या जन्माचं प्रारब्ध ह्या जन्मात आपल्याला संचित फेडावं लागणार आहे. त्यामुळं
भोग कोणालाही सुटला नाही. देव असू दे, शूरवीर असू देत, समाज सुधारक असू दे, त्यांनी पण संघर्ष झाल्याशिवाय घडलेले नाहीत. त्यामुळे आपल्यालाही संघर्ष होणार. त्यातून आपण मात करायचं असेल तर परमेश्वराची, चांगल्या गुरुची आपल्याला आवश्यकता असावी, चांगला मार्गदर्शन करता असावा, एवढंच सांगायचं आहे. आणि चर्चा प्रत्येकाची होणार, विरोध प्रत्येकाचा होणार, बदनामी होणार, हनन होणार. त्यातून आपण पुढे जायचं आहे. जर आपल्या मनाला विचारायचं आहे की बाबा आपण कुठं चुकतोय काय, तर मन जर सांगत असेल आपण कुठं चुकत नाही, तर कोणाला भ्यायचा विषय नाही. म्हणून आपण एक सत्याची कास धरावी, चुकल तिथं माफी मागून घ्यायची तयारी असावी, माफी मागायची तयारी असावी. आणि जो आपल्यावर कोण अन्याय केला तर त्याला सोडू नये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवरायांनी, राजमाता अहिल्याबाई होळकरांनी आपल्याला स्वाभिमान, अभिमान शिकवलेला आहे. गर्व, अहंकार शिकवलेला नाही. अन्याय जिथं होईल तिथं प्रतिकार करा. आणि शिक्षणाचं आपण काहीतरी घेतलं पाहिजे. त्यामुळं आपण अन्याय करत असेल, कोणतर आपल्यावर कोणतर शोषण करत असेल तर थांबू नका, सोडू नका. आपण कायदा मानतोय, लोकशाही मानतोय, त्या कायद्याचा, त्या लोकशाहीचा वापर करा, संविधानाचा वापर करा. आपण लोकशाहीत राहतोय, भारतीय कंट्रीमध्ये राहतोय, तर आपल्यासाठी भारत पहिला महत्वाचा आहे, आपलं राष्ट्र महत्वाचं आहे, आपलं आई वडील महत्वाचं आहे, आपला गुरु महत्वाचा आहे, आणि मानवता हीच महत्वाची आहे. वाडवडिलांची सेवा, पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा आज कशी जपली जात आहे? नव्या पिढीला काय संदेश द्याल? कसं आहे, आपलं कर्म चांगलं असावंच, आपण व्यवस्थित वागावंच, पण त्या पाठीमाग आपलं वाडवडिलांचं, आई वडिलांचं पण कर्म चांगलं असावं. त्यांची पूर्व पुण्य आपली पाठीशी असते. त्यामुळे आम्हाला श्री काशीलिंग बिरेश्वर हे गुरु म्हणून लाभले. ते परमेश्वराची आपल्याला सेवा मिळाली. काशीलिंग बिरेश्वर म्हणजे कडक देवस्थान म्हणून, उग्ररूपी जागृत देवस्थान म्हणून सर्व जगात प्रख्यात आहेत. बंदा रुपया गुण देणारा, लगच पावणारा, नवसाला पावणारा, हाकेला धावणारा, पाठीशी राहणारा असा हा परमेश्वर आहे. तो वाडवडिलांच्या पुण्यामुळे आम्हाला मिळाला. आणि कडक देवस्थान असल्यामुळं निगेटिव्ह तिथं जर काय नकारात्मक कार्य केलं तर शासन पण देतो, अशी भक्तांची भावना आहे. ते मान्यावर आहे. लोक म्हणतात की मठाबद्दल काही चुकीचं बोललं तर चुकीचं होतं. तर लोकांना सांगायचं आहे की आम्ही जर चुकीचं असलं तर चुकीचं अवश्य म्हणा, तुम्हाला परमेश्वर काय करणार नाही. पण चुकीचं नसताना कोणाला विरोधात, कोणाचं चुकीचं म्हणू नका. मग त्याला कोणच सोडणार नाही. परमेश्वर उग्रच आहे, निंदा करणारा चंदा फाडतो म्हणतात. पण परमेश्वराला पण आमचं म्हणणं आहे की कोण आमचं निंदक असेल तर त्याला बाबा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वतंत्र आहे. तो टीका टिप्पणी करेल तर त्याचा तो अधिकार आहे. तर प्रत्येकाला भगवंतानं चांगली बुद्धी घालावी. वाडवडिलांची पुण्याई प्रत्येकावर असावी. आई वडिलांची सेवा मुलांनी करावी, पण मुलं आई वडिलांची सेवा मुलांनी करावी, पण आई वडील पण तसं वागलं पाहिजे. दोन मुलांना एक दुसरं केलं तर मुलं कसं वागतील? सासवांनी पण आपल्या सुनाबरोबर व्यवस्थित वागायला पाहिजे, तर सुना तुमची सेवा करतील. प्रत्येकानं एकमेकाला समजून घेतली पाहिजे, तडजोड केली पाहिजे, तर हे कुटुंब चालणार आहे. पहिला कसं कुटुंब होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती. आता आमचं पण एकत्र कुटुंब पद्धती आहे. आमच्या घरात 12 व्यक्ती आहेत. आम्ही काय आमचा मीपणा सांगत नाही, काय अतिशयोक्ती बोलत नाही. पण आमच्या आई वडिलांना चुलत्या चुलतीनं जसं चालवलंय तसं आम्ही चालवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येकाने एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, तर पुंडलिक हा आपल्या आई वडिलांची सेवा करणार आहे. तर आई वडीलच चुकीचं असलं, वडीलच दारू पित असला आणि मुलगा त्याची सेवा करेल काय? मग हे विचार केला पाहिजे. सगळ्यांनी जर समजून घेतलं तर सगळं संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या भक्तीचा अर्थ काय? आजच्या तरुणांनी भक्तीकडे कसे पाहावे? गुरु म्हणजे आपलं सर्वस्व असतं. त्याला तन म्हणजे आपलं शरीरानं कुठलंही कार्य करावं, ह्याचा चांगला विचार घ्यावा. मन म्हणजे मनानं त्याला समर्पण करावं. धन म्हणजे तुम्ही कुठलीही समाजसेवा करावं. या सामाजिक श्रेष्ठात कोण गुरु असतं त्या गुरुला तनमन अर्पण करावं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरु हा ब्रह्मा आहे, गुरु हा विष्णू आहे, गुरु हा महेश आहे. यातून काय समजायचं? सगळं देव म्हणजे आपलं गुरु आहे. मग त्यात आई वडील असेल, मग आमचं गुरु आमचं आई वडील आहेत. आमचं काशीलिंग बिरेश्वर आहे. हा काशीलिंग बिरेश्वर म्हणजे सुरावंतीचा बा, अक्का मायवाचा बंधुराज, कामाबाईचा भरतार, सिद्ध महालिंगराया, सिद्ध सूर्यापशेद यांचा गुरुवर्य हाच आमचा काशीलिंग बिरेश्वर भक्तांचा तारणार आहे. त्याचा भक्ती मार्ग सोपा आहे. भंडारा खाणं पिणं लावणं, चांगला भक्ती मार्ग करणं, तो आमच्यासाठी जीव की प्राण आहे. आणि ह्या गुरुच्या चरणाचे मी धुळे आहे. भक्तांना पावणारा हा काशीलिंग बिरदेव विठ्ठल बिरदेव आहे.
तो पावतो आणि सोनूदेवाचा डंका वाजतो. त्यामुळं हे सगळं श्रेष्ठत्व आहे हे माझ्या गुरुचं आहे, या भंडाऱ्याच्या धन्याचा आहे, 52 बिरदाच्या मालकाचा आहे, तांब्या झाड अग्नीच्या लोहाच्या देवाचा आहे. त्यामुळे गुरु आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. तोच आमचा आई आहे, तोच आमचा वडील आहे आणि आई वडील म्हणजेच काशीलिंगेश्वर आहे आमच्यासाठी. संकट समयी देवाची कृपा लाभलेले काही अनुभव सांगाल का? भक्तांचे चमत्कारिक अनुभव कोणते? मी प्रथमतः आणि अंततः सांगतो, मी कोणताही देव नाही, चालता बोलता देव नाही. तुम्ही लोकांनी मला देव केलेला आहे. तुम्ही मला देवासारखं हे काय जडणघडण अलंकार घातलेला आहे. त्यामुळे तुम्हाला बघितलं की तुम्हाला समाधान वाटतंय. त्यामुळे चालता बोलता देव ही पदवी दिलेली आहे. लोकांनी मठात आल्यानंतर त्यांची कामं झाल्यानंतर माझ्या नावाचा डंका वाजलेला आहे. वास्तवतः ही सगळी कामं विठ्ठल बिरदेव, काशीलिंग बिरदेव करत असतो. मठात आल्यानंतर वारवात साकडं घातलं जातं, भंडारा घेऊन घरी गेलं जातं. हे हेडाम कट्टा आहे, तिथं लोटांगण घेतलं जातं. त्या निसर्गरम्य वातावरणात जर लोटांगण घेतलं तर त्याचे सायंटिफिक वैज्ञानिक कारण भरपूर आहेत. त्यामुळे पण त्यांना गुण येतो आणि देवावर असणाऱ्या भक्तीमुळे पण गुण येतो. त्यामुळं जे सांगायचं आहे ती सगळं परमेश्वराची लीला आहे. भक्तांची माझ्यावर असणारी भक्ती आहे. वास्तवता मी कुठला तत्वज्ञानी नाही, मी एक सामान्य माणूस आहे. मला हे आता जगणं म्हणजे अवघड झाले. कुठं जरी जायचं असलं तर एक 14-15 माझे सेवेकरी माझ्या सोबत असतात. कारण कुठं जाईल तिथं मला लोक देव म्हणून पाया पडतात, हार तुरे घालतात. हे मला नको आहे. मला एक सामान्य माणूस म्हणून जगायचं आहे. तरी पण ही लोक सगळीकडे येणार, कारण मी त्यांना टाळू शकत नाही. मी अलंकार वगैरे काही ठराविकच घेतो. मी पैसा वगैरे स्वतःसाठी काही घेत नाही. मी पाया पडून घ्यायचं सर्व बंद केलं होतं, पण लोक रडायला लागली. त्यामुळे हे चालता बोलता पदवी दिली. कारण काही लोकांना बघितल्यानंतर गुण येतो. मला माझी ही कामं होतात, देवाला बघितलं माझं काम झालं, देवाचा हात गुण आहे म्हणतात, माझी वाचास्थिती आहे म्हणतात. असं म्हणजे लोकांना आलेला अनुभव आहे. मी असं कोणताही दावा आजपर्यंत केलेला नाही. मी स्वतःला देव म्हटलेलं नाही. मी वागतो तसा वागतो, म्हणजे मी घालतोय आणि मी देव दिसतोय. त्यामुळं अनेकदा पुन्हा सांगतो, हा नावल्या नगरबंद्या वेद 2.5 रेगेचा कांबळा, हा वेद वाटवा कांबळा हाच आमच्यासाठी देव आहे आणि माणुसकी हाच देव आहे, एवढंच सांगायचं. महाराष्ट्रातील जनतेसाठी आपला विशेष संदेश काय? अध्यात्म, समाजसेवा आणि मानवतेचा खरा अर्थ काय आहे? आपल्या भक्तांना आणि तरुण पिढीला आपण काय सांगू इच्छिता? मला सर्वांना सांगायचं आहे की कुणाचीही निंदा नालस्ती करू नका. प्रत्येकावर नावं जर ठेवत असला तर आपण कुठं आहोत आणि ती पुढची व्यक्ती कुठं आहोत याचा विचार करा. कुणावर अत्याचार, अन्याय, शोषण करू नका. एकदा जन्म माणसानं बघितलेला आहे. त्यामुळं आपण वारल्यानंतर, आपण गेल्यानंतर आपलं कोणतर 4 लोक चांगलं म्हटलं पाहिजेत, हा भाव ठेवा. प्रत्येकाला मदत करा. गर्व अहंकार जर केला, ऍटिट्यूड ठेवला तर तुम्हाला 4 लोक भीतील, पण नंतर तुम्हाला नावं ठेवतील. त्यामुळे जेवढा कमीपणा एक पाऊल मागे घेचला तेवढं तुम्ही पुढे जाणार आहे. वाघ शिकार करत असताना पाठीमागे जातोय, मग पुढे त्याची शिकार सफल होत असते. त्यामुळं मानवता हाच खरा धर्म आहे. मानवतामध्येच खरा परमेश्वर आहे, हे सगळ्या साधू संतांनी सांगितलेलं आहे. सगळ्या जाती धर्मात हेच माणुसकी सांगितलेले आहे. त्यामुळे सर्व जनतेला, सर्व भक्त परिवाराला एवढंच सांगायचं आहे की आपण माणुसकीनं राहा, नीतिमत्तेनं वागा आणि कोणावरही अन्याय करू नका. आणि अन्याय केला तर त्याला सोडू नका. परमेश्वराची भक्ती करा, हाच मला संदेश द्यायचा आहे. आजच्या या मनस्पर्शी संवादातून जांभळी मठाचा इतिहास, परंपरा, भक्ती, सेवा आणि अध्यात्माचा समृद्ध वारसा आपल्या सर्वांसमोर उलगडला. देवाच्या कृपेने आणि सेवकऱ्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे हा मठ आज असंख्य भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनला आहे. आपण दिलेली अमूल्य माहिती आणि अनुभव निश्चितच भाविकांसाठी प्रेरणादायी ठरतील. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन या मुलाखतीत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद माऊली.